अंधश्रद्धा कोणता देव धरीत नाही, काय नाही काय नाही काय नाही काय नाही, सगळं खोटं. आता कसं आहे बरं का, हे येड्याचा बाजार आणि पेड्याचा पाऊस आहे. एक वेड्याचं हॉस्पिटल होते, वेड्याचं सगळे वेडे होते, सगळे म्हणजे डॉक्टर सोडून. आणि एक वेडं काय करायचं, असं भिंतीला कान लावायचं. डॉक्टर जवळून चाला, काय झालं रे? अहो ते गपचीप बसायचं. एक दिवस नाही 6 महिने सारखं कान लावत होतं. डॉक्टर मला काय भानगड, आपण बघितलं पाहिजे. मग डॉक्टरने भिंतीला कान लावला. 15 मिनिट झालं. डॉक्टर म्हणले 15 मिनिट झालं मी कान लावतो, काहीच ऐकू नाही करत मला. साहेब मी 6 महिन्यापासून लावतोय, मला अजून ऐकू आहे ना, तुला 15 मिनिटं देत असतं का मला? आता काय येड्याचाच बाजार नाही तर काय हो. आणि काय सगळं थोतांडच नाव काय. अहो हे नवरा धाकाटणे साधन म्हणजे माझा सक्का मामा होता, मेला म्हणतो, चौकशी करायचं कारण बी नाही काय. लय वजनदार माणूस होता, गावात त्याला कोणी न्याय करायला बोलवायचे. आमच्या मामीने विचार केला, हे गिराईक आपल्या ताब्यात घ्यायला काय करावं. माझ्या आजोळाला गाव सोडून 2 किलोमीटर डोंगर गवळी बाबा म्हणून देव आहे. जे गवळी बाबाचं वारा अंगात आणण्याचं सोंग केलं आणि मामी उड्या मारायला, अक्षरशः मामा पाया पडायला म्हणजे देवा माफ करा. आम्ही म्हणलं मामा बायकोच्या कुठं पाड, तुला माहीत नाही म्हणलं, देवळीकडे काय सरक सरक बाजूला सरक. आणि मग सोंग आणायचं आणि एकेरी भाषेत बोलायचं, अरे त्या देवळी इथली उदबत्ती घिकरण ह्या ना उदबत्त्या घेऊन पळायचं. आता काय देवन काय धरम. त्या पोळ्याच्या दिवशी कर असते ना, त्या दिवशी असते त्या देवाची जत्रा. मामी निघाली उड्या मारित आणि मामा लिंबाची परत घेऊन माग. आता बरंचसं पुढे गेलं, मामीच्या लक्षात आलं तिच्या कमराला होती पिशवी, त्याच्यात होती 1000-1500 रुपये. तिला वाटलं हे सोंग व्हायचं अर्धा घंट्याचं, आणि पिशवी पडली तर नगदी 1500ला बांबू बसायचा. मग तिच्या लक्षात आल्या, पिशवी हातात घेऊन मामाकडे हात करून कशी कधी हिंग 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 हिंग. तितक्यात एका दुसऱ्या माणसाने हात लावला, म्हणते अरे देवाला बरं कळतं कोणाकडे द्यावा कोणाकडं नको, पैसे व्यवस्थित काय बिघड. अहो सगळं. अहो तुम्हाला सांगू, आता आमच्या तर गड्याच्या बी अंगात यायले. मे महिना होता, मे महिना, आणि उन्हाळा म्हणतो मी, आणि एक लागलं ना झुलायला. आणि ते संगळचे बगल बच्चे असतात ना, तुम्हाला देवा थांबा शर्ट काढू द्या, तुम्ही म्हणतो हळूच काढ बिड्या मोडतील, हळूच काढ बिड्या मोडतील. मला आता काय अहो सगळं थोतांडच नाव काही नाही बरं का. तुम्हाला सांगू का, काही काही लोक काय म्हणतात, इंगळे महाराज समाजात नास्तिकपणा वाढाय. मी म्हणतो नास्तिक माणूस जन्माला नाही. नास्तिक कुणाला म्हणावं लागतं, जो कशाला मानित नाही त्याला नास्तिक म्हणावं लागतं. न मानणारा माणूस नाही, फक्त दुर्दैव आहे, ज्याला मानायचे त्याला मानत नाही. तुका म्हणणे कैशा आंधळे हे जण गेले विसरून खऱ्या देवाचा आणि खऱ्या संतात मानित नाहीत असं नाही हो. हे भाषण करताना काही बोलते, देव नाही, पाप नाही, पुण्य नाही, हे बोलताना. पण घरात निघताना अशी कुठेतरी उदबत्ती ओळते, थोबाडीत हाणतात आणि माघारी बाहेर पडतात. मग ह्यांचा धंदा कसा, एक मार्मिक गुन्हा सांगतो. एक जणाची बायको मेकअप वगैरे करून नटून बाहेर चालली होती. ह्यानं विचारलं नाही कुठं चालली म्हणून, काय विचारलं नाही, ऐकतच नव्हती. विचारून तरी काय फायदा. गेली बाहेर आणि 15 मिनिटात लगेच माघारी. तो मला अगं मेकअप वगैरे करून नटून बाहेर गेलती, कुठे गेलती माघारी का आलीस? अहो म्हणली अंधश्रद्धेच्या विरोधात भाषण द्यायला चालले होते. आणि तो म्हणलं मग का माघारी आलीस? म्हणली माझरच आडवी गेली. आता काय हाणून घ्यावं का तुझ्या पुढं? आता काय, आता ही कोणती श्रद्धा झाली? अंधश्रद्धाच न हो. अहो मांडित नाहीत असं नाही. तुम्हाला सांगतो, एका माणसानं देव नाही या विषयावर 1 तास व्याख्यान केलं होतं. 1 तास अशा टाळ्या मिळवल्या लोकांना. कार्यक्रम संपला, मी गेलो, नमस्कार साहेब म्हणलं, कुठले आहेत? आमच्या कॉलेजला प्राध्यापक आहे म्हणलं. मी म्हणलं किती सुंदर भाषण केलं. देव नाही या विषयावर एवढे 1 तास लोक खेळून ठेवणं, टाळ्या मिळवणं सोपं गोष्ट नाही ना. बरं किती स्पीडनं बोलता तुम्ही, बरं एवढं पटपट तुम्हाला बोलायला जमतं तरी कसं? म्हणला देवाची कृपा. अरे 1 तास बोंबाला देव ना, काय बोलाटल्या माणसाला. मानित नाही असं नाही, ज्याला मानायचं त्याला मानत नाही. न मानणारा माणूसच नाही हो. मानण्याचा ठिकाणा वेगळा असेल. तुम्हाला सांगू, हे किती उदाहरणं सांगू तुम्हाला. अहो तुम्हाला तर विनोदाच्या पुस्तकात गोष्टी वाचल्या त्या. 2 जण भाऊ गुड गोळा करत होते. इकडे जेवारीच्या कणसाच्याला काय म्हणतात, गुडच म्हणतात ना. 100 दिवशी पेंडा बैलगाडीत टाकल्या. एक जण दांडीवर कासरा धरून बसलं आणि दुसरं हेलावर बसलं होतं. आणि त्यांना हिंदी बोलायचा नाद होता. जे कासरा धरून बसलं होतं बैला तिथे वरच्याला कसं करतं, ए भैया खड्डा आहे देख, नाडाच्या पकड म्हणला. पुढं खड्डा आला म्हणला नाडा पकी धर. नाडाच्या पकड म्हणलं, त्यानं पकडायचा नाडा सोडू दिला, चढीचा नाडा पकडा. गाडी आदळली, खड्ड्यात पडलं, खाली मोडलं कंबर. लागलं मोठ्या नारड्याला, अरे आला मै मार्ग, अरे हे पळत गेला म्हणला, बेखूब साली तेरको बोलले तर नाडाच्या पकड. तुम्ही 1 महिने हावर बी नाही सोडे. आता कवर धरून बसला तरी काय करायचं? अरे ज्या नाड्याला पकडे ते सोडून दिला, तिसऱ्याच नाड्याला धरीत बसला. विठाल लय वाईट आहे महाराज सध्या का नाही. आता काय सांगावं तुम्हाला, इतकं बेकार झालंय ना. अहो एक लक्षात ठेवा, तुकाराम महाराजाचा अभंग ध्यानात घ्या. बाकीच्या देवाबद्दल भावना नाही असं नाही. एक कविता भाव महाराजांना, एक कविता दाखव.